पंखों से कुछ नहीं होता, उडान वही भरते हैं जिनके हौसलों में जान होती. इथं सगळ्या कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत, त्यांना माझी विनंती असेल, मी तुम्हाला उपदेश करणार इतका माझा अधिकार नाही, की तेवढा मी मोठा सुद्धा नाही, पण तुमचा एक मोठा भाऊ समजून माझं एवढं ऐका. प्रत्येक निर्णय तुम्ही तुमच्या मनाने घ्या. तुम्ही कॉलेजला कोणत्या जायचंय, तुमच्या मनाने निर्णय घ्या आणि त्या कॉलेजला ऍडमिशन घ्या. तुम्हाला स्कूटी कोणची घ्या, तुम्ही हात ठेवा, ती गाडी तुमचा बाप तुम्हाला घेऊन देईल. पण आयुष्यात एक चुकी कधीच करू नका. कोणत्याच पोरासोबत पळून जाण्याची चुकी कधीच करू नका. आयुष्यात ही फार मोठी चुकी आहे. ही चुकी जर तुम्ही केली तर तुमचं आयुष्य बर्बाद होईल. तुम्ही पळून गेल्याच्या नंतर तुम्ही तिकडे जातात, मस्त मजा करतात, पण तुमच्या बापाला समजलं ना, तुमच्या बापाला ज्या दिवशी समजलं आपली मुलगी घर सोडून पळून गेली, तर त्या बापाच्या काळजाचे किती तुकडे झालेले असतील ना, हे फक्त त्यालाच विचारा. फार अवघड असते दादा. मुलगी पळून गेल्याच्या नंतर त्या आईबापांना बाहेर तोंड सुद्धा काढा वाटत नाही. कितीतरी घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्यात. मुलगी पळून गेल्याच्या नंतर त्या आईनं आणि त्या बापानं संगच आत्महत्या केली. हे प्रकरण ऐकतात ना तुम्ही. मी जिथं राहतो ना, आमच्या शेजारच्या 2 मुली संगच पळून गेल्या महाराज. आता काय करायचं त्या आईनं? ती आई बिचारी आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जायची, मोठ्या मोठ्यानं रडायची. इतका त्रास झाला ना तिला. आणि त्या आईनं त्याच वेळी शाप दिला त्या मुलींना. आमच्या देखत म्हटली, माझ्या पोरी जशा मला टाकून गेल्या ना, बाप नव्हता हो त्यांना, एकटीच आई होती. त्या आईनं त्याच वेळी शाप दिला, माझ्या पोरी मला टाकून गेल्यात ना, त्यांचे पोरं सुद्धा त्यांना एकटे टाकून जातील. आईचा तळतळाट कधीच घेऊ नका, बापाचा तळतळाट कधीच घेऊ नका. फक्त एवढं काम करा, तुमचं जीवन सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण पोरं पळून गेल्याच्या नंतर आपण पोरांना दोष देतो. पोरी पळून गेल्याच्या नंतर, पोरं पळून गेल्याच्या नंतर आपण जास्त दोष म्हणजे पोरांना देतो. पोरांना दोष देऊन काय उपयोग आहे महाराज? सरकारला दोष दिला पाहिजे. या सरकारने त्यांना प्रोटेक्शन दिलंय. ज्या वेळेस कोर्ट मॅरेज करायला जाते त्यावेळेस 1 महिना अगोदर यांनी तिथं नाव नोंदवलेलं असतंय, मुलगी कोणत्या जातीची आहे, मुलगा कोणत्या जातीचा आहे. सरकारने जर यांना परवानगी दिली नाही तर हे काय लग्न करणार आहेत का? लग्न करूच शकत नाही महाराज. ज्या वेळेस मुलाला आणि मुलीला घेऊन येतात ना, आणि ज्या वेळेस पोलीस स्टेशनला ते थांबतात ना, त्यावेळेस मुलगी सरळ म्हणते, मी यांना ओळखत नाही, मी या पोरासोबत माझ्या मर्जीनं लग्न करते. मला सांगा, त्यावेळेस त्या बापाचं सरपंच झालेलं असतंय. असं जीवन कधीच जगू नका, जेणेकरून आपल्या मायबापाला 4 लोकांमध्ये मान खाली घालावी लागेल. विनंती आहे माझी तुम्हाला. तुमच्या मायबापांनी केलेल्या कष्टाची जर तुम्हाला चीज करायचं असेल, तुम्ही केलेला अभ्यास सार्थकी लावायचा असेल, एक दिवस असा येईल तुमच्या बापाचं नाव तुमच्या समोरचं पुसल्या जाईल आणि तुमच्या नावानं तुम्हाला महाराष्ट्र ओळखेल. फक्त एवढी गोष्ट केली नाही तर बरं का, कोणती पळून जाण्याची जर गोष्ट केली नाही. प्रत्येक गावामध्ये लोक म्हणतात, अरे हा डॉक्टरचा मुलगा आहे, हा शिक्षकाचा मुलगा आहे, हा वकिलाचा मुलगा आहे, हा शेतकऱ्याचा मुलगा आहे, ही कंडक्टरची मुलगी आहे. पण तुम्ही जर पळून गेलात ना, तुमचं नाव शून्य होतं. सरकार मायबापांना माझी विनंती आहे, तुम्ही सगळे निर्णय ठेवा, पण पोरगी आणि पोरग पळून गेल्याच्या नंतर मायबापाच्या सहीशिवाय त्यांना लग्न करून देऊ नका. महाराष्ट्रामध्ये पळून जाऊन लग्न होणारच नाही. लहरों से डर के नाव कभी पार नहीं होती आणि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मंजिलें उन्हें को मिलती है जिसके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, उड़ान वही भरते हैं जिनके हौसलों में जान होती है.